थोर निरूपणकार, समाज सुधारक, महाराष्ट्र भूषण स्वर्गीय डॉक्टर नारायण विष्णु अर्थात नाना साहब धर्माधिकारी के चौथे पुण्य स्मरण के उपलक्ष्य में दास परिवार द्वारा वहाल गांव में स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन इतवार को किया गया था। इस शिविर का उद्घाटन एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल तथा कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर सरपंच तैमूर पाटिल, उप सरपंच रंजना घरत आदि गणमान्य सहित ग्रामवासी, दास परिवार के सदस्य तथा शिविरार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर स्वर्गीय नाना साहब धर्माधिकारी को अभिवादन करते हुए रविशेठ पाटिल ने कहा कि दास परिवार द्वारा जो कार्य किया जा रहा है वो वाकई काबिले तारीफ है। श्री नाना साहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ प्रित्यर्थ हे जे आज आमच्या विभागात वहाल विभागात सर्वकडे आरोग्य तपासणी तसेच उद्या स्वच्छता मोहीम तसेच झाडे लागवड ह्या सर्व गोष्टी नानासाहेब धर्माधिकारी यांचे दासगण करत आहेत। त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद। कारण ही जी सेवा आहे ते त्यांची शिकवण आहे की झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छता ठेवा, आपल्यासाठी आणि समाजासाठी आपण काम करूया, असे मोठमोठे नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे जे गोल आहेत ते आमचे दासगण सगळे पुरे करतायत। त्याबद्दल मी आमच्या गावातर्फे तसेच आमच्या विभागातर्फे त्यांचे मनापासून धन्यवाद मानतोय। कारण आज रोगराई गावोगावी होत आहे, ती स्वच्छता होणं गरजेचं आहे। तसेच डॉक्टर तपासणी इथं मोफत शिबिर आयोजन केलेलं आहे। हे कशासाठी? लोकांच्या रक्षणासाठी, आणि लोकांचं रक्षण हेच यांचं हित आणि हेच यांचं ध्येय आहे। आणि ह्या सर्व मंडळीला खरोखर मनापासून त्रिवार धन्यवाद देतोय। आणि असंच कार्य पुढं यांचं चालूच राहणार आहे। कारण प्रत्येक आपण जिथे जिथे कार्यक्रम होतात, मोठमोठे कार्यक्रम होतात, आता कामोठ्याला जो कार्यक्रम झाला तेव्हा आमच्या आप्पा स्वारींनी जे सांगितलेलं आहे, सचिन स्वारींनी जे सांगितलेलं आहे त्याचंच हे लोक पालन करतात। तिथे सुद्धा आम्हाला शिस्तीचं पालन करताना ही लोक भेटली किंवा आम्हाला जाणवलं। कारण एक सुद्धा तिथे दासगण गेलेला, कुठं कचरा करून आलेला असं कुठंही नाही। कुठल्याही क्षेत्री जात कचरा माणूस करतो, तो उचलत नाही, पण इथं तसं काय बघायला मिळत नाही। हे सगळं आपला आपण जो कचरा आहे, आपण भाकरी खाल्ली तो कागद असेल तर तो पिशवीत घालून, ती बॉटल असेल तर पिशवीत घालून आपल्या आपण कचऱ्याच्या ढिगावर किंवा स्वच्छता सगळी राखण्याच्या दृष्टीने हे लोक काम करत असतात। मनापासून मी स्वतः नाना साहेबांचा अनुयायी आहे आणि हेच आम्ही त्यांचं जे शिकवण आहे ते आम्ही सुद्धा पालन करतो। अगदीच मी नानासाहेबांचा जरी दास नसलो तरी पण त्यांचा आम्ही पूर्णपणे जे त्यांची शिकवण आहे ते पूर्णपणे आम्ही पाळत असतो। इस दौरान बड़ी संख्या में शिविरार्थियों ने शिविर का लाभ उठाया।